नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1082वा भाग. ह्या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना अशी आहे, औरों में जो चाहिए उसकी प्रशंसा करो, जो दोष है और जो आपको नहीं चाहिए उन पर ध्यान मत दो. दुसरी रचना आहे मराठीमध्ये. ब्रह्मसूत्रातला हा 64वा भाग. यामध्ये फलाबद्दल सांगितलेलं आहे. असं सांगितलं आहे की आत्मा जाणून घ्या, त्यावर विचार करा. तर ही जाणून घ्यायची क्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते का एकदा जाणून घेतलं तर ते पुरतं? यज्ञ एकदाच करावा का? साधना एकदाच करावी का पुन्हा पुन्हा करून सतत तोच विचार करत राहावं का? काही जण म्हणतात की एकदा ज्ञान मिळालं की बस, कुणीही ज्ञान मिळवावं आणि जोवर ते मिळत नाही तोवर ध्यान करावं. ह्या प्रश्नाचं उत्तर पुढचं आणि एकूणातलं 505वं सूत्र. साधना करत राहणं, पुन्हा पुन्हा करणं हे गरजेचं आहे. ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकावं, त्यावर मनन करावं हे खरंच. पण प्रश्न असा आहे की ते तसं करायची खरंच गरज आहे का? धान्य एकदा नीट पाखडून झाल्यावरती पुन्हा तेच धान्य पाखडायची काय गरज आहे, असं पण कोणी म्हणू शकेल. पण जोवर शरीर आहे, मन आहे आणि मन स्वभावतःच चंचल आहे, म्हणून सांगितलं आहे की उपासना आणि ध्यान आणि निधिध्यास हे करतच राहिलं पाहिजे. उपास म्हणजे खरा त्याचा अर्थ आहे जवळ राहणे, उप असं. जो त्याचं शिक्षण लक्षात ठेवतो तोच तर ज्ञानी बनतो कुठल्याही क्षेत्रात. आता पुढचं दुसरं आणि एकूणातलं 506वं सूत्र बघू. ध्यान, प्रार्थना, भक्तिगीतं यानेही पुनरुच्चार होतो. एक शंका अशी, पण एकदा मनाने पोचला तर मग पुनरुच्चाराची गरज काय? कारण एकदा ऐकून, वाचून, विचार करून समजतं, पण ते ठसत नाही. तत्वम असी हे अनेक वेळा म्हणून सुद्धा ठसत नाही, म्हणून त्याचा पुनरुच्चार. काही लोक म्हणतील की एकदा ऐकून जे कळत नाही तेच 1000 वेळा ऐकलं किंवा म्हटलं किंवा ऐकलं तर ते कसं काय कळेल? आणखी काही लोक म्हणतात की 1-2 वेळा ऐकून किंवा वाचून समजलं असं वाटतं, पण तेच पुन्हा वाचलं तर आणखीन काहीतरी समजतं, आणखीन काहीतरी पैलू समजतात किंवा आणखीन काही सांकेतिक अर्थ समजू लागतात किंवा जे आपण वाचलेलं पण विसरलेलं असतं ते पुन्हा एकदा आठवतं. तर्क लावणं पण सुरू होतं, काही कल्पना सुरू होतात. सगळं लगेचच समजलं तर पुन्हा सांगायची गरजच पडणार नाही, पण तसं होत नाही. सगळं समजायला, मग पचायला, मग भिनायला आणि मग कृतीमध्ये यायला वेळ हा लागतोच. सगळ्या शंका जाव्या लागतात. असं शंकारहित ज्ञान झालं तर मग आणखी काहीच लागत नाही. या पुढचं तिसरं आणि एकूणातलं 507वं सूत्र बघू. उपनिषदांमधून ब्रह्म आणि आत्मा एकच आहे हे सांगतात. हे समजणं अवघड आहे म्हणून तेच पुन्हा पुन्हा सांगतात. शरीरातील तो आत्मा आणि सगळ्यांसकट जो तो ब्रह्म किंवा परमात्मा हे दोन्ही एकच, हेच तर समजायचं आहे. ब्रह्म वेगळं आणि मी वेगळा असं समजून मग ब्रह्माची पूजा करतात. आणि जे असंच करत राहतात ते कधीच मुक्ती मिळवत नाहीत. एकदा ते समजलं की मग हेच समजावण्याच्या ग्रंथांनाही काही अर्थ राहणार नाही. आता विषय स्वतःला प्रतीकांना जोडून घ्यायचा. काही प्रतीकं असतात आणि मानली जातात. सूर्य असतो, नामस्मरण असतं, असीम, अनंत, अमर अशा गोष्टींशी माणूस सहज जोडून घेऊ शकत नाही, त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि म्हणून ही सगळी प्रतीकं. शेवटी प्रतीकं पण ब्रह्मापासूनच तर बनलेली आहेत. म्हणून आता पुढचं चौथं आणि एकूणातलं 508वं सूत्र बघू. मीच प्रतीक आहे असं कोणी म्हणत नाही, त्यापासून मी वेगळा आहे असंच तो म्हणतो. ओम, स्वस्तिक,
शंख, कमळ अशी अनेक प्रतीकं आहेत. सोन्याचे 2 दागिने वेगवेगळे दिसतात आणि वाटतात, पण ते दोन्ही सोनंच तर असतं. आणि प्रतीकं वेगळी असतात, पण ती एकालाच दर्शवतात. आदित्य ब्रह्म, वायू ब्रह्म, विद्युत ब्रह्म, अग्नी ब्रह्म अशी अनेक प्रतीकं. आता पुढचं 5वं आणि एकूणातलं 509वं सूत्र बघू. या सगळ्यांना ब्रह्म म्हणून ओळखावं. या सगळ्यांना ब्रह्माच्या उंचीवर नेऊन ठेवावं. प्रत्येकाच ब्रह्मच बघावं. काही विधी असतात त्याच्यामध्ये सूर्यावर, ओमवर, त्या प्रतीकावरच्या मंत्रांवर भर असतो. ऋग्वेदामध्ये पृथ्वी, सामवेदामध्ये अग्नी, गायत्री मंत्र, प्राण किंवा ऊर्जेसाठी असं असतं. काहीही केलं तरी तो जप मात्र ब्रह्माचाच असतो. आता पुढचं 6वं आणि एकूणातलं 510वं सूत्र बघू. या सगळ्या प्रतीकांना ब्रह्माचा दर्जा द्यावा. स्वस्थ बसून मग ध्यान करावं. आता पुढचं 7वं आणि एकूणातलं 511वं सूत्र बघू. बसावं आणि मनाने ध्यान करावं. कर्मकांड पण करावीत, पण जास्ती वेळ बसणं शक्य असतं. चालताना किंवा धावताना विचारांमध्ये एकाग्रता येत नाही. उभं राहिलं तर पाय दुखतात आणि झोपलं तर झोपच लागायची शक्यता. मग उपासना शक्य होते. आता पुढचं 8वं आणि एकूणातलं 511वं सूत्र बघू. बसलं तर सहसा दुखत नाही आणि ध्यान लागायला मदत होते. म्हणून बसून ध्यान करावं. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 512वं सूत्र बघू. न हलता बराच वेळ बसणं शक्य होतं. त्यावेळी पृथ्वीशीही संपर्क होतो. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 513वं सूत्र बघू. स्वच्छ जागी पद्मासनात बसून ध्यान करावे असं स्मृतींमध्येही सांगितलं आहे. आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 514वं सूत्र बघू. जिथे एकाग्र होणं शक्य असेल तिथे ध्यान करावं. त्या प्रतीकेवर सुद्धा ध्यान करावं. जागेचं काहीच बंधन नाही. कोणत्याही बाजूला तोंड करून बसावं. काही जण म्हणतात की जिथे वारं लागणार नाही तिथे बसावं. जागा स्वच्छ असावी. आगीचा धोका नसावा. आवाज सहसा नसावा. विहीर किंवा तलावापासून जरा लांबच असावं, म्हणजे तिथे फारसा वावर असत नाही. आणि मन मात्र स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असावं. पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणावं, वाचावं. एकदा ब्रह्म कोण हे कळलं की मग जरा सावकाश घ्यावं. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 515वं सूत्र बघू. मृत्यूपर्यंत जप आणि ध्यान चालूच ठेवावं. कारण ज्या इच्छा असतात आणि जे अनुभव असतात ते विचार मृत्यूच्या वेळी हमखास येतात आणि ते विचार आत्म्याबरोबर शरीर सोडताना जातात. त्यावर मुक्ती, स्वर्ग आणि पुनर्जन्म हे अवलंबून असतात. आता प्रश्न, ज्ञान मिळालं तर काय होतं हा? केलेली पापं नाहीशी होतात का? हा. कर्म केलं तर त्याचा काहीतरी परिणाम हा होणारच. तर कर्मांनी त्याला काहीही साध्य झालेलं नसतं. तरी पण जर विचार गेले, सगळे हेतू गेले तर काहीतरी प्रगती शक्य होते. ज्ञानी माणसालाही कर्म ही भोगावीच लागतात.